राष्ट्रमाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समितीच्या वतीने रमाई महोत्सवाचे आयोजन केले। रमाईची ही 125वी जयंती। महोत्सवाचे 4थे दिवस या निमित्ताने भारतीय संविधान या विषयावर विजय कांबळे यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। आजचा जो दिवस आहे, संविधानामध्ये काय तरतुदी केलेल्या आहेत, कोणाचे हक्क किती दिलेले आहेत, किती त्याच्यावर जबाबदारी आहे, ह्याच्या संबंधामध्ये आज विचार करणं गरजेचं आहे। आता संविधान म्हटलं की आपल्याला सुरुवात करावी लागते। संविधान म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय संविधान? आता संविधान म्हटलं की आपल्याला मोठं काहीतरी बोजा डोक्यावर आल्यासारखं वाटतं, परंतु संविधान प्रत्येकाच्या घरामध्ये लागू आहे। आता भारताच्या संविधानाबद्दल जर काय सांगायचं झालं तर संविधान याचा अर्थ काय होतो? संविधान याचा अर्थ की भारताचं जे राज्यक्षेत्र आहे, म्हणजे संपूर्ण देशाचं जे राज्यक्षेत्र आहे, त्या राज्यक्षेत्राच्या आतमध्ये राहणारे लोक आणि संपूर्ण देशाची बाउंड्री आणि त्या देशामध्ये राहणारे लोक, की त्या देशाच्या राज्यक्षेत्रामध्ये राहणारे लोक, राज्य याचा अर्थ राज्य संपूर्ण देशाची बाउंड्री, केवळ राज्य नाही, देशाची संपूर्ण बाउंड्री आणि देशाच्या संपूर्ण बाउंड्रीमध्ये असणारी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश, असं मिळून भारत देश आहे। केवळ भारत देशाच्या बाउंड्री म्हणजे भारत देश नव्हे, तर भारतात राहणारे लोकांचाही त्यामध्ये समावेश आहे। तर भारतामध्ये जे राहणारे लोक आहेत वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये राहतात आणि त्यांची श्रेणीबद्ध रचना आहे, श्रेणीबद्ध जातीय रचना आहे, श्रेणीबद्ध वर्ण रचना आहे। जरी आम्ही भारतीय संविधानाचा जर विचार करत असलो तरीसुद्धा भारताच्या 72 वर्षापर्यंत माझा तर दावा असा आहे की संविधानाची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही। दावा आहे माझा असा, मी कुठल्याही कसोटीवर मी सिद्ध करू शकतो की भारतीय संविधानाची अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही। कारण भारतीय संविधान ही अशी जगामधली एक गोष्ट आहे की भारतीय संविधानाचं जर इमानदारीने जर अंमलबजावणीचा कार्यक्रम जर झाला असता तर केवळ 10 ते 25 वर्षामध्ये इथली विषमता सगळी नष्ट झालेली असते। बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी ज्यावेळेस संविधान सुपूर्द केलं, देशाच्या स्वाधीन केलं, त्यावेळेस बाबासाहेबांनी एक भाषण केलेलं आहे। बाबासाहेब म्हणतात की आपण या दिवसापासून आपण आज एक कसोटीबद्ध परिस्थितीमध्ये आपण पदार्पण केलेलं आहे। एक कसोटीबद्ध परिस्थिती आहे, कसोटीच्या आधारावर आपल्याला सिद्ध करता येऊ शकते, कसोटीबद्ध परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमध्ये आपण पदार्पण केलेलं आहे। आणि ती कसोटी काय आहे? सामाजिक, आर्थिक आणि राजकीय ही विषमता आहे। सामाजिक विषमता आहे, आर्थिक विषमता आहे आणि राजकीय विषमता आहे। आणि ह्या विषमतेच्या परिस्थितीमध्ये आपण पदार्पण केलं, परंतु जर संविधानाची अंमलबजावणी झाली तर ह्या परिस्थितीमध्ये बदल झाला पाहिजे आणि या ठिकाणी सामाजिक समानता आली पाहिजे, आर्थिक समानता आली पाहिजे आणि राजकीय समानता आली पाहिजे। आणि हे करण्यासाठी जर आपण कुचकामी ठरलो तर भविष्य काळामध्ये देशाच्या चिंधड्या होतील अशी व्यवस्था निर्माण होईल। म्हणून आपण पाहिलं की याच्या अगोदरचा जो काळ आहे, याच्या अगोदरचा काळ असा होता की कुठल्याही पक्षाचा एकाधिकार काही काळापर्यंत राहिलेला नव्हता, एकाच पक्षाचा अधिकार राहिलेला नव्हता। तर काँग्रेसची ज्यावेळेस सत्ता होती त्यावेळेस जवळजवळ 25 संघटनांनी त्याला सपोर्ट केलेला होता। ज्यावेळेस BJPची सत्ता होती त्यावेळेस तर 23 संघटनांनी त्यांना सहकार्य केलेलं होतं।
बळ दिलेलं होतं, त्यावेळेस त्यांची सत्ता काही काळ टिकू शकलेली होती. म्हणजे ह्या लोकशाहीच्या झालेल्या चिंधड्या आहेत, लोकशाहीच्या चिंधड्या झालेल्या आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये आपण पाऊल टाकलेलं आहे आणि त्याच्या चिंधड्या झालेल्याही आपण पाहिलेलं आहे. याचाच अर्थ असा आहे की संविधानाची आजपर्यंत अंमलबजावणी झालेली आहे का, हा प्रश्नच निर्माण होतो. दुसरी गोष्ट अशी आहे की आम्हाला स्वातंत्र्य मिळालं का, स्वातंत्र्य मिळालं का, स्वातंत्र्य मिळालं असं तर मला तरी वाटत नाही. कारण आजही आपण गुलामीमध्ये आहोत, आजही आपण गुलामीमध्ये आहोत. आता कशी गुलामी निर्माण झालेली आहे याचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. आता संविधानाचा अर्थ सांगत असताना हे जे विविधता लोकांमध्ये दिसते आहे, ती विविधता नष्ट करण्यासाठी संविधानाने काही अधिकार बहाल केलेले आहेत, काही समाजाला बहाल केलेले आहेत, समाजाच्या गटाला बहाल केलेले आहेत. वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या परिस्थितीनुसार त्या लोकांना अधिकार बहाल केलेले आहेत. काही आदिवासी क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं तर अनुसूची 5 आणि 6 मध्ये असं दर्शवलेलं आहे की जे अनुसूचित जाती क्षेत्र आहेत आणि अनुसूचित जमाती क्षेत्र आहेत, म्हणजे आदिवासी क्षेत्र आहेत, त्यांच्यासाठी संसदेने केलेले डायरेक्ट कायदे जे आहेत त्यांना लागू होत नाही. कारण त्यांचं संरक्षण करण्याचा दावा संविधानाने केलेला आहे. त्यांना डायरेक्ट संविधान लागू होत नाही, संसदेने केलेला कायदा लागू होत नाही. मग संसदेने केलेला कायदा जर त्या ठिकाणी जर लागू करायचा असेल तर तिथल्या विधानमंडळाने कशा पद्धतीने तो कायदा लागू केला पाहिजे, कशा पद्धतीने तो कायदा लागू केला पाहिजे, त्याच्यामध्ये बदल करून केला पाहिजे का जसाची तसा केला पाहिजे, ह्याचा ठराव झाल्याशिवाय ते संसदेने केलेला ठराव जो आहे तो त्या ठिकाणी अंमल होत नाही. हे अनुसूची 5 आणि 6 मध्ये नमूद केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की याचा अर्थ असा आहे की आदिवासींचं संरक्षण करण्यासाठी ही तरतूद संविधानामध्ये केली गेलेली आहे आणि काही लोकांना अधिकार दिलेले आहेत. आता आपण हा जो लोकशाही देश आहे, आपण काय करतो की आपण लोकांना लोकशाही देश असल्यामुळे लोकांना आपण निवडून देतो, आपले प्रतिनिधी म्हणून आम्ही निवडून देतो आणि ते प्रातिनिधिक स्वरूपामध्ये राज्यामध्ये जातात, राज्याच्या विधानमंडळामध्ये जातात, देशाच्या संसदेमध्ये जातात आणि देशाच्या संसदेमध्ये आणि राज्याच्या विधानमंडळामध्ये लोकांसाठी कायदे बनवण्याचं काम करतात. आता यांची परिस्थिती काय आहे की यांना सुद्धा अधिकार दिलेले आहेत, दिलेले आहेत आणि अधिकाराचा सोर्स जो आहे, अधिकाराचा सोर्स हा ही जनता आहे, अधिकाराचा सोर्स जनता आहे आणि याची व्यवस्था, संपूर्ण व्यवस्था पाहण्यासाठी प्रशासन आहे आणि प्रशासन आणि शासन यांच्यावर कंट्रोल करण्यासाठी न्यायपालिका आहे आणि न्यायपालिका प्रशासन आणि संसद किंवा राज्यातली विधानमंडळं यांनी जर काही चुकीचं काम केलेलं असेल तर जनतेच्या हातातलं जे शस्त्र आहे ते म्हणजे प्रचार प्रसार मीडिया आहे. म्हणजे कोणालाही सूट याच्यामधून नाही, सूट तर दिलेली आहे, परंतु त्यांच्यावर कंट्रोल ठेवण्याचं काम देखील संविधानाने या ठिकाणी केलेलं आहे. पहिला अधिकार आहे समानतेचा अधिकार आणि दुसरा अधिकार आहे स्वातंत्र्याचा अधिकार. आणि मगाशी मी सांगितलं की स्वातंत्र्य मिळालेलं आहे किंवा नाही. आपण जर तारखा जर पाहिल्या, स्वातंत्र्य ज्या दिवशी मिळालं त्याची तारीख जर पाहिली तर स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे 15 ऑगस्ट 1947 आणि संविधान लिहिलं गेलं, संविधानाची सुपूर्ती केली गेली तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी आणि संविधान लागू करण्यात आलं 26 जानेवारी 1950 पासून. तर या 2 तारखा जर पाहिल्या तर 2 तारखांमध्ये आपल्याला असं दिसून येईल की स्वातंत्र्याची तारीख अगोदर आहे आणि संविधान अंमलबजावणीची तारीख नंतर आहे. मग नंतर संविधान अंमलबजावणीची तारीख आहे आणि स्वातंत्र्याची तारीख अगोदर जर असेल
जर स्वातंत्र्य जर अगोदर मिळालं असेल तर मग स्वातंत्र्याची तरतूद संविधानामध्ये करावी लागली असती का? तर स्वातंत्र्याची तरतूद करण्याची तशी आवश्यकता भासली नसती. स्वातंत्र्य मिळालं नाही म्हणून स्वातंत्र्याची तरतूद संविधानामध्ये करण्यात आली. म्हणून 2 नंबरचा अधिकार आहे तो संविधानामध्ये आपल्याला प्रदान करण्यात आला. आता समानतेच्या अधिकारामध्ये काय दिले की लोक जे आहेत ते भारतातले लोक असमान आहेत. भारतातले लोक असमान आहेत. सामाजिकदृष्ट्या असमान आहेत, आर्थिकदृष्ट्या असमान आहेत, राजकीयदृष्ट्या असमान आहेत, भाषिकदृष्ट्या असमान आहेत, राहणीमानाच्या दृष्टीने असमान आहेत, व्यवस्थेच्या दृष्टीने असमान आहेत, साधन संपत्तीच्या दृष्टीने असमान आहेत. ही असमानता आहे. मग ही असमानता जी आहे कमीत कमी राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रातील असमानता दूर करण्यासाठी समानतेचे अधिकार या ठिकाणी दिलेले आहेत. या समानतेच्या अधिकाराच्या संबंधात काही लोक म्हणत असतात की सर्वांना समान नागरिक कायदा केला पाहिजे. त्यांचं जे पॉईंट आहे, त्यांचा जो मुख्य मुद्दा आहे तो मुद्दा कुठे आहे? रिझर्वेशनच्या संबंधात. जर त्या ठिकाणी समानता जर संविधानाने जर दर्शवलेली असेल तर मग जातीच्या आधारावर रिझर्वेशन कशाला पाहिजे आहे? जातीच्या आधारावर रिझर्वेशन कशाला पाहिजे आहे? ही भारताची जर व्यवस्था जर पाहिली तर भारताची व्यवस्था जी आहे असमानतेच्या आधारावरच आहे. असमानतेच्या आधारावरच आहे आणि असमानतेच्या आधारावरच त्यांना अधिकार नाकारलेले होते. आणि त्यांना अधिकार नाकारलेले होते म्हणूनसाठी ते मागे राहिलेले आहेत. मागे राहिलेले म्हणजे मागासलेले. त्याचा अपभ्रंशित शब्द, त्याला क्लब केलेला आहे शब्द. मागे असलेले याला क्लब केला म्हणून ते मागासलेले झालेले आहे. मागासलेला हा घृणास्पद शब्द आज आपल्याला प्रतीत होतोय, परंतु मागासलेला हा घृणास्पद शब्द नाही. मागे असलेले या अर्थाने तो मागासलेला हा शब्द वापरण्यात आलेला आहे. मग त्यांच्यासाठी काय अधिकार दिलेले आहेत? त्यांच्यासाठी अधिकार दिलेला आहे कायद्यासमोर सगळे समान आहे. कायद्यासमोर कोणीही असमान नाही, सगळे कायद्यासमोर समान आहे. कोणी जाती, धर्म, वंश, लिंग असेल, जात असेल, धर्म असेल, जन्म ठिकाण असेल, या कारणावरून कोणालाही भेदाभेद करता येणार नाही. आपण कोर्टामध्ये पाहतो, कोर्टामध्ये आर्थिकदृष्ट्या कमजोर लोकांना वकील दिला जा. जज विचारतात तुमचा वकील आहे का? तो म्हणतो माझ्याकडे वकील देण्यासाठी पैसेच नाही. मग आता मी काय करू? वकील देण्यासाठी पैसे नाहीत तर सरकार पैसे पे करेल आणि तुमच्या आवडीचा म्हणजे तुम्हाला पाहिजे असलेला वकील तुम्ही सांगा, आम्ही तो वकील तुमच्यासाठी प्रोव्हाइड करू देऊ. ही असमानता आहे. आणि कायद्यासमोर शिकलेला असेल, न शिकलेला असेल, अंगठे बहादूर असेल, याच्यामध्ये काहीही फरक करायचा नाही. जातीच्या आधारावर फरक करता येणार नाही, जन्मस्थळाच्या आधारावर फरक करता येणार नाही, स्त्री पुरुष लिंगभेदाच्या आधारावर फरक करता येणार नाही, अशी तरतूद करून देण्यात आलेली आहे. आता या तरतुदी आहेत, अनेक तरतुदी आहेत. पहिल्या मी तरतुदी सांगतो तुम्हाला, आणि सांगितल्यानंतर ह्या तरतुदी करून केवळ थांबले नाहीत बाबासाहेब. तरतुदी जर केल्या तर त्या तरतुदीप्रमाणे आम्हाला हक्क आणि अधिकार मिळतील याची काय गॅरंटी आहे? असा देखील प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी विचारला. त्याचं उदाहरण मी नंतर सांगेन. तर या ठिकाणी पहिला समानतेच्या अधिकारामध्ये सर्वजण कायद्यासमोर सर्वजण समान असतील. कोणालाही जात, धर्म, लिंग, वंश, राहण्याचं ठिकाण, जन्मस्थळ याच्यावरून भेदाभेद करता येणार नाही.